नर्सिसेट पार्क दिग्रस श्रीराम आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला लागून सरकार मान्य लेआउट मोजकेच प्लॉट शिल्लक स्पॉटवर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र 21,000 रुपये 11 महिन्याची दीर्घ मुदत सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्लॉट बुकिंग करिता संपर्क शैलेश पीर मोबाईल क्रमांक 92 84 55 51 38 धनंजय सावटे 93 59 70 89 91 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। मुख्याधिकारी दिग्रस यांच्यासह जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करा, आम्ही दिग्रसकर संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी। 15 ऑगस्ट 2026 रोजी नगर परिषद दिग्रस कार्यालयासमोर तिरंगा ध्वजाचा अवमान करण्यास जबाबदार असणारे मुख्याधिकारी व त्यांच्यासह जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याकरिता आम्ही दिग्रसकर संघटनेने तहसीलदार दिग्रस यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले आहे। राष्ट्रध्वज नेहमी सर्वोच्च स्थानी असला पाहिजे। तिरंग्याच्या वर किंवा त्याच्या उजव्या बाजूला कोणताही झेंडा पताका लावण्यास सक्त मनाई असताना सुद्धा नगर परिषद कार्यालयासमोर फडकलेल्या तिरंग्याच्या वर व उजव्या बाजूला पताका झिल्ली लावण्यात आली। त्यामुळे तिरंग्याचा नगर परिषद प्रशासनाने अवमान केला। अवमानाचा निषेध व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले। निवेदनावर महंत मनोज महाराज राठोड, पत्रकार अफजल खान, स्वप्नील दुधे, अमर नरोडे, रमजान पटेल, पुरुषोत्तम कुडवे, बादल काशीकर, अनिल भरारे, अजिंक्य मात्रे, सचिन रत्नपारके, पूनम पटेल, दिनेश धाडवे, गोपाल राठोड, तुफान काशीकर इत्यादींच्या सह्या आहेत। आज आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा मूळ कारण असं आहे की 15 ऑगस्टला दिग्रस नगरपालिका प्रशासनाने जो आपल्या भारतीय ध्वजाचा अपमान केला तो अपमान पुनश्च होऊ नये, त्याच्यातनी दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आज सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। आणि दिग्रसकर संघटनेच्या वतीने मी अशी एक मागणी करतो की नगरपालिका प्रशासनाचे जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि कायमस्वरूपी इथे मुख्याधिकारी आणून बसवण्यात यावा। कारण त्याचं असं आहे की नगरपालिका ही एक पालक संस्था आहे। पालक म्हटल्यावर पूर्ण गावाला आपल्या लेकरासारखा वागवा लागते, परंतु नगरपालिका हा प्रत्येक नागरिकासोबत दुजाभाव करते। याचे उदाहरण भारत पाक युद्धातनी 1971 मध्ये शहीद मनोहरजी उघडे घंटीबाबा परिसरातील रहिवासी असून तिथे त्यांचा स्मारक बांधण्यात आलेला आहे। त्या स्मारकाचा सुद्धा त्यांनी अपमान केला। सुभाषचंद्र बोस चौकातनी नेताजींचा पुतळा आहे, तिथं सुद्धा त्यांनी अपमान केला। शंकर टॉकीजवर भगतसिंग यांचा स्मारक आहे, तिथे सुद्धा त्यांचा, म्हणून त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांचा निलंबित करण्यात यावे आणि नगरपालिकेला एक कायमस्वरूपी मुख्याधिकारी आणून बसवावा। धन्यवाद। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।